हॅलो स्टुडंट. आज तुमच्यासमोर सेमिस्टरच्या बाबतीत बोलण्यासाठी उपस्थित आहे. जनरली बघा, आता सेमिस्टर एंडचे पेपर चालू आहेत मुलांचे. याच्यामध्ये फोर्थ सेमिस्टर आणि सेकंड सेमिस्टरचे सध्या एक्झाम, सेमिस्टर एंडचे एक्झाम चालू आहेत. या अगोदर कसं होतं, या अगोदर आपल्याला कोरोना पिरियडमध्ये, लॉकडाऊनमध्ये खूप विद्यार्थ्यांची मजा झाली. ठीक आहे. आणि लॉकडाऊनमध्ये खूप विद्यार्थ्यांनी सिरियसली अभ्यास केला बरं का. खूप सिरियसली अभ्यास केला. म्हणजे त्याला जे व्हॉट्सअप ग्रुपवरती ऑब्जेक्टिव्ह येत होते त्यांना ते अजिबात पाहिले नाहीत. ठीक आहे. आणि त्यानं लॉकडाऊनमध्ये ऑनलाईन पेपरमध्ये कॉपी तर बिलकुल केलेली नाही. एवढा सिन्सिअर त्यानं अभ्यास केलेला होता. आता ह्या अभ्यासाला काय बसला, अचानक ब्रेक लागलेला आहे. कारण आता कॉलेजमध्ये त्या बेंचेसवरती बसून कॉलेजच्या एक्झाम हॉलमध्ये आता पेपर चालू झालेले आहेत. ठीक आहे. आणि त्यामुळं मग आता भाईचा कार्यक्रम पक्का लागलेला आहे. ठीक आहे. आता ह्या भाईला थोडंसं अवघड चाललंय. आणि त्यातल्या त्यात कधी आपल्याला पेपर सोपा जातो सेमिस्टर एंडचा, जर त्या पेपरला हे असतील ट्रू आणि फॉल्स. आपला मित्र त्या कोपऱ्यात बसलेला असो तरी मित्र संकटाच्या काळात जो धावून येतो तो आपला खरा मित्र. आणि ट्रू आणि फॉल्सच्या बाबतीत मित्र आपला धावून येतोच. ठीक आहे. तो त्या कोपऱ्यात बसलेला असला तरी अगोदर ठरतं, ट्रू असेल तर फक्त तू असं कर सर नसले की, आणि फॉल्स जर असेल तर असं कर. आणि मी तुला सांगतो पहिल्याचं काय, तू फक्त ट्रू असेल तर ट्रू, फॉल्स असेल तर फॉल्स. ट्रू आणि फॉल्समध्ये ऑलमोस्ट सगळ्यांचा अख्ख्या हॉलचे बरोबर येतात. आणि एखादा चुकला अख्ख्या हॉलचे चुकून जातात. ठीक आहे. सर तुम्हाला कसं माहीत? सगळं माहिती आहे मला, याचा अनुभव सगळ्या या गोष्टींचा आहे. त्यातल्या त्यात आता इकॉनॉमिक्स सारखा 2+1चा ॲग्रिकल्चर फायनान्स अँड कोऑपरेशन जर म्हणलं तर मग मात्र बेकार हाल होतात. ठीक आहे. आपण कॅल्क्युलेट करतो. थेरीमध्ये आपले मार्क बिलकुल जात नाहीत. थेरीमध्ये ठीक आहे, रोल ऑफ आरबीआय जर विचारला तर आपण असे रोल सांगतो त्या पेपर सेटरला किंवा त्या पेपर चेक करा जे त्यालाही माहीत नव्हते. असे रोल आपण आरबीआयचे सांगतो. ठीक आहे. स्कोप अँड इम्पॉर्टन्स ऑफ ॲग्रिकल्चर फायनान्स म्हटलं की बापा 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 बापा, त्या शिक्षकालाही माहीत नसतं की एवढा स्कोप आहे ॲग्रिकल्चर फायनान्स अँड कोऑपरेशनला. त्यामुळे आपले मार्क तिथं जात नाहीत. ठीक आहे. आपले मार्क जातात ऑब्जेक्टिव्हमध्ये. त्यापैकी काही जे ऑब्जेक्टिव्ह आहेत त्या ऑब्जेक्टिव्ह आपण डिस्कस करूयात. ठीक आहे. चलो, हा तुमचा किती फोर्थ सेमिस्टरचा पेपर आहे, ॲग्रिकल्चर फायनान्स अँड कोऑपरेशन, इकॉन 242, इकॉन 242 पेपर आहे. याचं तर सांगितलं मी तुम्हाला, डिफाईन ॲग्रिकल्चर फायनान्स आणि याचं इम्पॉर्टन्स. ठीक आहे. पेपर सेटरलाही आपण सांगतो की बाबा तुम्हालाही माहीत नव्हतं एवढं याचं इम्पॉर्टन्स आहे. कशाचं? ॲग्रिकल्चर फायनान्सचं एवढं इम्पॉर्टन्स आहे. ठीक आहे. हे सगळं आपण राईट कार्यक्रम करतो याच्यामध्ये, आपले मार्क जातात याच्यामध्ये. ठीक आहे. हे 8 विचारले होते तुम्हाला आणि 8 फिलिंग द ब्लँक्स विचारले होत्या. आपण काय लिहिले, काय आन्सर बरोबर ते बघूयात आपण त्याच्यामध्ये. ठीक आहे. चलो. ओके, चला स्टार्ट करूयात. हा, हे असे 8 फुल फॉर्म तुम्हाला विचारलेले होते. ओके. आता 1 बाय 1 याच्यामध्ये काही मी तुम्हाला ॲडिशनल माहिती सांगणार आहे, कारण हाच अभ्यासक्रम तुम्हाला भविष्यात कुठलीही एक्झाम द्या ॲग्रिकल्चर बेसवरती हेच क्वेश्चन्स तुम्हाला राहत असतात. त्यामुळे जर तुमचे चुकले असतील किंवा बरोबर आले असतील त्याच्यातली ॲडिशनल माहिती पण शोधून घ्या की बाबा हे काय होतं काय नाही, कुठं ना कुठं आपल्याला हे कामाला येणारा भाग आहे. ओके. याच्यातला पहिला जो आहे तो आहे डिपॉझिट इन्शुरन्स. त्याच्यानंतर आहे डिपॉझिट इन्शुरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन. ओके. डिपॉझिट इन्शुरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन असा आहे पहिल्या याचा फुल फॉर्म. सर हे काय असतं? ही आरबीआयची एक विंग आहे जी फक्त डिपॉझिट इन्शुरन्सवरती काम करते की. ठीक आहे. आणि त्या क्रेडिट जो करणार आहेत किंवा पर्सन जे बँकेमध्ये डिपॉझिट टाकत असतात तर ह्या डिपॉझिटचा इन्शुरन्स कसा करायचा किंवा ह्या डिपॉझिटला इन्श्युअर कसं करायचं, हे जे टाकणार याची क्रेडिटची गॅरंटी त्यांना कशी द्यायची, ह्या विंगवरती आरबीआयची एक ब्रँच काम करत असते. ब्रँचमध्ये एक डिव्हिजन आहे आरबीआयची. ठीक आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची ज्याच्यावरती काम करते. ओके. तो होता तुमचा डिपॉझिट इन्शुरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन. त्याच्यानंतर आहे ॲग्रिकल्चर रिफायनान्स अँड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन. ओके. ही एक नाबार्डची आहे. ओके. नाबार्डची एक विंग आहे. तर नाबार्ड काय आहे? नाबार्ड ही बँकांची बँक आहे. ओके. म्हणजे ज्या ग्रामीण भागातल्या बँका आहेत ह्या बँकांसाठी जो शेतकऱ्यांना लोन मिळत असतं तर हे लोन कोण देतं? हे लोन देते ग्रामीण भागातल्या बँका. आता ह्या बँकांनी जे पैसे शेतकऱ्यांना दिलेले आहेत यांना पैसे कोण देतं? आणखी त्या बँकांना हे आरबीआय देतं. ठीक आहे. म्हणजे याला म्हणायचं रिफायनान्स. ओके. ज्या बँकेने ऑलरेडी शेतकऱ्यांना लोन दिलेलं आहे ते पैसे परत त्या बँकेला कोण देणार? नाबार्ड देत असते. म्हणून हे याचं काम असतं, याला म्हणतो आपण रिफायनान्स. ओके. ही एक नाबार्डची
विंग म्हणा किंवा याचं रिकन्स्ट्रक्शन म्हणा हे अशा पद्धतीनं झालेलं आहे. ठीक आहे, ॲग्रिकल्चर रिफायनान्स अँड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन. उसके बाद है IBRD, इंटरनेशनल बैंक फॉर रिकन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपमेंट. माझी हँडरायटिंग इंटरनॅशनल लेवलची आहे त्यामुळे माझ्या प्रोनाऊन्सिएशनकडे तुमचं जास्त लक्ष राहू द्या. इंटरनॅशनल बँक फॉर रिकन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपमेंट. सर हे काय असतं? एक जागतिक बँक आहे बघा, ज्याला आपण म्हणतो वर्ल्ड बँक. ठीक आहे, बँकांची बँक जगामध्ये वर्ल्ड बँक आहे. तर ह्या वर्ल्ड बँक बनते कशी? तर ही वर्ल्ड बँक जी आहे, सपोज इथे कन्सिडर करूया, समजा ही वर्ल्ड बँक आहे. ओके, तर ह्या वर्ल्ड बँकच्या 2 विंग आहेत. एक आहे इंटरनॅशनल मॉनिटरी फंड आणि दुसरी आहे RBID, इंटरनॅशनल बँक फॉर रिकन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपमेंट. ओके, तर ह्या 2 मिळून बँक बनलेली आहे. हे 2 मिळून आणखी एक विंग आहे. ठीक आहे, IDA वगैरे काहीतरी नावाचे आहे. हे दोघं तिघं मिळून ही वर्ल्ड बँक बनलेली आहे, जागतिक बँक. आता ह्या बँकेचं काय काम असतं? समजा वर्ल्ड बँक आहे, वर्ल्ड बँकेकडे एखाद्या देशाने लोन मागितलं, तर इंटरनॅशनल बँक फॉर रिकन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपमेंट एखाद्या देशाला खूप मोठं त्यांच्या याच्यामध्ये काही जर करायचं असेल, घडामोड किंवा रिकन्स्ट्रक्शन करायचं असेल, डेव्हलपमेंट करायची असेल, तर त्यावेळेला मग वर्ल्ड बँकेची ही विंग काम करते. ओके, त्याला म्हणतो आपण IBRD, इंटरनॅशनल बँक फॉर रिकन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपमेंट. ओके, हा. त्याच्यानंतर आहे क्राफ्ट-फिकार्ड. हा विद्यार्थ्यांचा ऑब्जेक्टिव्ह बऱ्यापैकी बरोबर आलेला असेल ना, बऱ्यापैकी चुकलेला असेल. ओके, कमिटी टू रिव्ह्यू अँड अरेंजमेंट्स फॉर institutional credit for agriculture and rural development. Okay, committee to review arrangements for institutional credits for कुणासाठी? ॲग्रिकल्चर अँड रूरल डेव्हलपमेंट. ओके, अशी एक कमिटी आहे, क्राफ्ट-फिकार्ड ज्याला आपण म्हणतो. ह्या कमिटीचं हे काम आहे. ओके, त्याच्यानंतर आहे डिस्ट्रिक्ट लेवल. ओके, त्याच्यानंतरचं DLTC जे आहे ना, हे आहे डिस्ट्रिक्ट लेवल टेक्निकल कमिटी. कुठल्याही जिल्ह्याचं ज्यावेळेला नियोजन होतं किंवा एखाद्या जिल्ह्याचा पतपुरवठा किती असावा, एखाद्या जिल्ह्याकडे क्रेडिट किती असावं, एखाद्या जिल्ह्यामध्ये कुठली स्कीम कशा पद्धतीनं राबवावी, याच्यासाठी एक कमिटी नेमल्या जाते. ओके, डिस्ट्रिक्ट लेवल टेक्निकल कमिटी. ही कमिटी त्यावेळेला सांगते की बाबा एवढ्या एवढ्या क्रेडिटची अशा अशा पद्धतीची गरज आहे किंवा एवढं एवढं राखीव ठेवा, ह्या पद्धतीचं काम ह्या कमिटीचं राहतं. ओके, त्याच्यानंतर आहे AIRCSC. ओके, ही बघा ऑल इंडिया रूरल क्रेडिट सर्वे कमिटी. ओके, ही नेमली होती AD गोरवाला. कोण? AD गोरवाला यांच्या अध्यक्षतेखाली ही कमिटी नेमली होती. कोणती? ऑल इंडिया रूरल क्रेडिट सर्वे कमिटी. म्हणजे जो शेतकऱ्यांना पुरवठा करायचा होता, कशाचा? क्रेडिटचा, किंवा शेतकऱ्यांना जे लोन द्यायचं होतं याच्यासाठी एक एक्सपर्ट कमिटी नेमलेली होती. कमिटीचं काम काय होतं बघा, ह्यांचा सर्वे करण्याचं काम होतं. ऑल इंडिया रूरल क्रेडिट सर्वे कमिटी. ओके, यांनी पूर्ण कंट्रीमध्ये एक सर्वे केला आणि सांगितले की बाबा कशा पद्धतीने क्रेडिट दिलं पाहिजे, कशा पद्धतीने लोन्स दिले पाहिजे. ही खूप महत्त्वाची कमिटी देशासाठी मानली जाते. ओके, कुठली? AIRCSC. ही नेमली होती AD गोरवाला यांच्या अध्यक्षतेखाली. आता इथपर्यंत तुम्हाला ठीक आहे, पण पुढे चालून एक्झामला जर विचारलं की बाबा ह्या कमिटीचं काम काय होतं किंवा मोस्ट रिकमेंडेड कमिटी कुठली होती क्रेडिटसाठी वगैरे, ठीक आहे, तर ते AIRCRC कमिटी होती. ओके, ही नेमली होती AD गोरवाला. हे खूप मोठे इकॉनॉमिस्ट होते. हे AD गोरवालाचं नाव असू द्या लक्षात. ओके, अस्ताद दिनशा गोरवाला. ओके, जशा IAS IPS एक्झाम होत्या तशी IAS इंडियन इंजिनिअरिंग सर्व्हिस ICS वगैरे त्यावेळेसच्या ज्या एक्झाम्स होत्या, ही यांनी वयाच्या 24व्या वर्षी क्वालिफाय केलेली होती. एवढे मोठे हे इकॉनॉमिस्ट होते. एक वेळेला मी फक्त त्यांचं नाव एकदा कन्फर्म करतो. ओके, हां, चलो. ओके, अस्ताद दिनशा गोरवाला, राईट. त्याच्यानंतर आहे ट्रायसेम. ट्रायसेम म्हणजे ट्रेनिंग रूरल यूथ. ट्रायसेम बघा,
ओके, ट्रेनिंग रूरल यूथ फॉर सेल्फ एम्प्लॉयमेंट. सर हे काय, कमिटी काय किंवा नाव काय, ट्रेनिंग रूरल यूथ फॉर सेल्फ एम्प्लॉयमेंट. ग्रामीण भागातल्या तरुणांना ट्रेनिंग द्यायची. कशासाठी द्यायची? फॉर देअर सेल्फ एम्प्लॉयमेंट. त्यांनी स्वतःचा काहीतरी रोजगार निर्माण केला पाहिजे. ओके, कुणाला ट्रेनिंग द्यायची? ट्रेनिंग द्यायची यूथला. ओके, यूथ. आता 50 वर्षाच्या माणसाच्या वर, 50 वर्षाच्या वयाच्या माणसाला तर म्हणणार नाही आपण यूथ आहेत. 18 वर्षाच्या खाली तर म्हणणार नाहीत की हा यूथ आहे, त्यावेळेला तो बालक. ओके, तर ह्या पद्धतीनं जे आहेत, तर हे यूथ कुणाला म्हणायचं, ट्रेनिंग कुणाला देणार, काय देणार, हे फक्त एवढं लक्षात ठेवा. ही जी हे आहे स्कीम जी आहे ही 1979ची आहे. एवढं एक तुम्हाला इथून पुढच्या एक्झामला विचारणार. ठीक आहे, त्यामुळे लक्षात राहू. 1979ची ही स्कीम आहे. ह्या स्कीममध्ये काय होतं सांगितलं मी तुम्हाला, ट्रेनिंग रूरल यूथ, ग्रामीण भागातल्या युवकांना ट्रेनिंग द्यायची. कशासाठी? त्यांनी स्वतःचा काहीतरी रोजगार तयार केला पाहिजे फॉर सेल्फ एम्प्लॉयमेंट. ह्या उद्देशाने याची ह्या स्कीमची स्थापना होती. ओके सर, आता यूथ म्हणजे काय? ह्या स्कीममध्ये कोण कोण येत होतं? यूथ म्हणजे बघा, ज्याचं वय 18 ते 35च्या दरम्यानचं आहे त्याला यूथ म्हटलेलं आहे. ह्याच एवढ्याच वयाच्या पर्सनला, एवढ्याच वयाच्या तरुणांना या ठिकाणी ट्रेनिंग दिलं होतं. ही होती ट्रायसेम. आणि आय थिंक त्याच्यानंतरचं एक आहे सोपं आहे, ज्या NPA, नॉन परफॉर्मिंग ॲसेट. बँकेमध्ये काय असतं, बँकेने सपोज एखाद्या पर्सनला एखादं लोन दिलं किंवा एखाद्या कंपनीला लोन दिलं आणि त्यावेळेला ती कंपनी म्हटली की आता मी तुमचं लोन परत करू शकत नाही. बँकेला अपेक्षा राहते की आपले 1-2 कोटी रुपये जे काय आपण लोन दिलंय की आपली प्रॉपर्टी आहे, आपले ॲसेट्स आहेत, असं बँक मानून चालतंय. पण ज्यावेळेला तो बिझनेसमॅन सांगतो की मी आता लोन पे करू शकत नाही, त्यावेळेला बँक काय म्हणते, आमचं हे ॲसेट आहे पण हे कसं आहे, नॉन परफॉर्मिंग आहे, म्हणजे आमच्या कामाचं आता राहिलेलं नाही. याला म्हणतो नॉन परफॉर्मिंग ॲसेट्स. हे असतं NPA. ओके चलो, हे सगळे तुमचे होते फुल फॉर्म. आता काही फिलिंग द ब्लँक्स आहेत, त्या तुम्हाला फास्टमध्ये सांगतो. चलो, फिलिंग द ब्लँक्स मध्ये बघा, मनी लेंडर कम्स अंडर नॉन इन्स्टिट्यूशनल. याचा आन्सर काय? नॉन इन्स्टिट्यूशनल. एक असतात इन्स्टिट्यूशनल एजन्सी आणि असतात दुसरे असतात नॉन इन्स्टिट्यूशनल. इन्स्टिट्यूशनल म्हणजे काय, जेवढ्या गव्हर्नमेंटच्या ऑर्गनायझेशन ज्या लोन देतात आणि ज्या सावकार वगैरे म्हणा किंवा गावातले लोक म्हणा, हे जे असतात हे नॉन इन्स्टिट्यूशनल एजन्सीमध्ये येतात. फर्स्ट कोऑपरेटिव्ह सोसायटी ऍक्ट वॉज पास इन द इयर 1904 मध्ये. ओके, द वर्ड क्रेडिट केम फ्रॉम द लॅटिन वर्ड क्रेडिओ. ओके, आपण म्हणतो की माझं खूप क्रेडिट आहे, मला खूप लोक मानतात, माझं खूप क्रेडिट आहे, म्हणजे काय, माझ्यावरती ट्रस्ट आहे, माझ्यावरती बिलीफ आहे, माझ्यावरती विश्वास आहे, अशा पद्धतीने हा शब्द बनलेला आहे क्रेडिट. फेथ म्हणा किंवा बिलीफ म्हणा. ओके, द फायनान्स पर्टेन टू फायनान्सिंग ॲग्रिकल्चर इन ॲग्रिगेट्स. ॲग्रिकल्चरला फायनान्स कसं असतं? मॅक्रो फायनान्स. ओके, मॅक्रो फायनान्स. त्याच्यानंतर आहे इन्कम इज यूज फॉर कॅल्क्युलेटिंग द रिस्क बेअरिंग ॲबिलिटी ऑफ द फार्मर. ओके, याचा आहे डिफिसिट इन्कम. ओके, ॲक्च्युली ते टर्म आहे इन्कम डिफिसिट. सर इन्कम डिफिसिट म्हणजे काय असतं, थोडक्यात तुम्हाला सांगतो. सपोज एखादा पर्सन आहे आणि एखाद्या पर्सनचा पेमेंट आहे, समजा 15,000 रुपये महिन्याला त्याचा पेमेंट आहे. ठीक आहे, आता 15,000पेक्षा त्याला जर मोठं काम एखादं करायचं असेल, सपोज 25,000चं करायचं. ओके, त्याची लिमिट किती आहे, तो 15,000पर्यंत खर्च करू शकतो, पण त्याला 25,000चं काम करायचं आहे. आता त्याचं जे इन्कम आहे, हे काम करण्यासाठी किती डिफिसिट होतंय, किती कमी पडतं, याला म्हणायचं इन्कम डिफिसिट. ओके, हे असतं इन्कम डिफिसिट. आता या इन्कम डिफिसिटवरनं काय कळतं, सपोज एखाद्याचं इन्कम डिफिसिट खूप कमी असेल तर त्याची रिस्क बिअरिंग ॲबिलिटी काय असते, जास्त असते. ओके, समजा आता तेच उदाहरण घेऊयात, एक 15,000 पेमेंट आहे आणि 25,000चं काम आहे. तर एक पर्सन आहे ज्याचं 20,000 पेमेंट आणि 25,000चं काम आहे, तर रिस्क बेअरिंग ॲबिलिटी कुणाची जास्त आहे, ज्याचं 20,000 आहे, 5,000 इन्कम डिफिसिट होतोय, हा कमी आहे. ओके, यालाच म्हणतो, म्हणून इन्कम डिफिसिट इज यूज फॉर कॅल्क्युलेटिंग रिस्क बेअरिंग ॲबिलिटी ऑफ द फार्मर. हा शब्द कसा आहे, इन्कम डिफिसिट आहे. बेस्ड ऑन द व्हॅल्यू ऑफ रिसिव्ड फायनान्शियल इन्स्टिट्यूट ॲडव्हान्स लोन टू द एक्सटेंट ऑफ 75% ऑफ द व्हॅल्यू ऑफ प्रोडक्ट. ओके, हे काय असतं 75%. म्हणजे सपोज तुम्ही वेअर हाऊसमध्ये माल ठेवला, एखादा शेतकरी आहे, त्याचं धान्य आहे, ठीक आहे, त्या धान्य त्याचं विकावं, भविष्यात त्याला जास्त भाव येईल या उद्देशाने काय करतो तो शेतकरी,
ते बँकेत त्याचं जेवढं सोयाबीन असेल हे सोयाबीन सगळं काय करतो वेअर हाऊसमध्ये नेऊन ठेवतो. आता त्यावेळेला त्याला पैसे पाहिजे असतात. मग वेअर हाऊस काय करतं, वेअर हाऊस म्हणतं ठीक आहे आम्ही तुम्हाला एक पावती देतो, ही पावती तुम्ही घेऊन बँकेमध्ये जा आणि बँकेवाल्यांना सांगा की बाबा माझं भविष्यामध्ये एवढा माल विकणार आहे, सध्याचा मी इथं स्टोअर केलेला आहे, जर नाही विकला तर तुम्ही माल तो घेऊ शकता. ओके, मग बँक काय म्हणते त्याला, बँक म्हणते ठीक आहे बाबा तुला जेवढं लोन पाहिजे त्याच्या 75% आम्ही तुला लोन देऊ शकतो, तुझा जेवढा माल आहे त्याच्या 75% तू लोन घेऊन जा. अशा आशयाचं आहे, लक्षात ठेवा असं 75% आहे. ठीक आहे. अ फॉर्मर बॉरोवर्स इज कॉल्ड ॲज, हां याला म्हणतो नॉन विलफुल डिफॉल्टर. ओके बघा कोणता शेतकरी आहे, अ फॉर्मर इज कॉल्ड ॲज नॉन विलफुल डिफॉल्ट वेन ही ऑर शी फेल्स टू रिपेबल द लोन ड्यू टू द क्रॉप फेल्युअर कॉज बाय नॅचरल कॅलॅमिटीज. म्हणजे असा शेतकरी ज्याचं सोयाबीन निसर्गामुळे खराब झालं, असा सोयाबीन ज्याची तूर त्याचा मूग असा निसर्गामुळे खराब झालेला आहे. ॲक्च्युली निसर्गामुळे झालं म्हणून त्याला ते घेतलेलं लोन फेडता येत नाही. ओके, तो स्वतःहून म्हटला का जा मी बँकेचं लोन फेडत नाही, नाही, निसर्गानं त्याच्यावरती ती वेळ आणली म्हणून त्याला म्हणायचं नॉन विलफुल डिफॉल्टर. विल म्हणजे विल म्हणजे इच्छा, त्याची इच्छा नसताना त्याला डिफॉल्टर व्हावं लागलं. कशामुळं, कारण हे नॅचरल कॅलॅमिटीमुळे त्याचं बियाणं जे असेल त्याचं जे काही उत्पादन येणार असेल ते उत्पादन त्याला भेटलं नाही. ओके, उसके बाद आहे द कन्सेप्ट ऑफ सॉर्ट. याचा आहे सॉर्ट. सॉर्ट म्हणजे स्ट्रेंथ, विकनेस, ऑपॉर्च्युनिटी अँड थ्रेट्स. कुठलंही मोठं काम करते वेळा कुठल्याही ऑर्गनायझेशनला सॉर्टवरती विचार करावा लागत असतो. माझ्या स्ट्रेंथ काय आहेत, माझ्या विकनेस काय आहेत, मला भविष्यात संधी काय आहेत किंवा मला भविष्यात काय अडचणी येऊ शकतात, असं सगळ्या अँगलनं ज्या वेळेला ॲनालिसिस एखादी ऑर्गनायझेशन करते त्याला म्हणतो आपण सॉर्ट ॲनालिसिस. स्ट्रेंथ, विकनेस, ऑपॉर्च्युनिटी अँड थ्रेट्स. राजांना हे होते तुमचे फुल फॉर्म आणि हे होते मॅच द पेअर. होऊ शकतं माझ्याकडून एखादी चुकीची सांगितल्या जाऊ शकते. तुम्हाला जर वाटलं की सर हे चुकीचं सांगितलं तुम्ही तर बिंदास कमेंट सेक्शनमध्ये टाका, जेणेकरून सगळ्या विद्यार्थ्यांना माहिती होईल. बेस्ट ऑफ माय नॉलेज, जिथपर्यंत मला माहिती आहे तिथपर्यंत मी हे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. ओके चलो, आता बाकीच्या विद्यार्थ्यांना जर वाटलं की सर हे आम्हाला सेमिस्टरचे ऑब्जेक्टिव्ह सांगा किंवा एखादं ऑब्जेक्टिव्ह अवघड जातं आहे तर चॅनलला त्यांनी सबस्क्राईब करा आणि कमेंट सेक्शनमध्ये किंवा कॉन्टॅक्ट नंबरवरती मला तुम्ही विचारू शकता किंवा कमेंटमध्ये विचारू शकता. ठीक आहे, मी तसा प्रयत्न करेल, जो सब्जेक्ट मला महत्त्वाचा वाटेल त्या सब्जेक्टचं मी घेण्याचा प्रयत्न करेल. ओके, हा 4th सेमिस्टरचा इकॉनचा पेपर होता आणि एक आणखी झालेला आहे, आय थिंक ॲग्रोचा झालेला आहे. ठीक आहे, बघूयात आपण कोणता आहे. हां, इन शॉर्टमध्ये हां ॲग्रो 247 फार्मिंग सिस्टम सस्टेनेबल ॲग्रिकल्चर. ओके, हा आजच झाला आय थिंक 13 तारखेला, मी जेव्हा व्हिडिओ रेकॉर्ड करतो त्यावेळेला झालेला आहे. चला बघा याच्यामध्ये काय होतं, सोपं होतं. ठीक आहे, गार्ड क्रॉप. गार्ड म्हणजे काय रे, रक्षण करणे. आता डेफिनेशन आहेत ते तुमची भाषा तुम्ही वापरा. गार्ड क्रॉप इज डिफाईन ॲज द क्रॉप विच प्रोटेक्ट द मेन क्रॉप इज कॉल्ड ॲज गार्ड क्रॉप. ठीक आहे, ही डेफिनेशन झाली. गार्ड क्रॉप म्हणजे काय, बऱ्याच वेळेला बघा आपण आपल्या शेताच्या बाजूला काय करतो, काटे असणारे हे लावतो, म्हणजे सॅफ्लॉवर, करडी वगैरे म्हणा, काटे, जेणेकरून पाळीव प्राणी वगैरे त्याच्यामध्ये येणार नाहीत, याला म्हणतो आपण गार्ड क्रॉप. रटून क्रॉप. रटून क्रॉप म्हणजे काय असतो, असा क्रॉप जो हार्वेस्ट केल्याच्या नंतर, सपोज एखादं शेवगा आहे, तुम्हाला साधं सरळ उदाहरण समजावून म्हणून सांगतो. ओके, आफ्टर हार्वेस्टमध्ये काय होतं, याच्यापासून रिग्रोथ येत असते, याच्यापासून परत त्याला पालवे फुटतात. शेवगा बघा, आपण शेवग्याच्या काय करतो, फांद्या अर्ध्यातून काढतो. आता ती फांदी काटल्याच्या नंतर परत त्या फांदीपासून नवीन ग्रोथ येते, याला म्हणतो रटून क्रॉप. ओके, रिग्रोथ आफ्टर हार्वेस्ट ऑफ द क्रॉप, याला म्हणतो रटून क्रॉप. मल्टिपल क्रॉपिंग, एकापेक्षा जास्त पीक एका वर्षामध्ये घेणे, मल्टिपल क्रॉपिंग. क्रॉपिंग स्कीम. क्रॉपिंग स्कीम म्हणजे काय, एखाद्या वर्षामध्ये तुम्ही तुमच्या शेतामध्ये काय काय घेण्याचा प्लॅन केलेला आहे, याला म्हणतो आपण क्रॉपिंग स्कीम. थोडक्यात ह्या स्कीम तुम्हाला सांगितलं. आता डेफिनेशनमध्ये बघा, शेत, हां फार्म बघा, ऑर्गनाइज इकॉनॉमिक युनिट. ओके, शेती आपली ऑर्गनाइज इकॉनॉमिक युनिट आहे, आपल्याला उत्पन्न देणारी आहे, म्हणजे एचं काय झालं, ए झालं. ओके, कॉम्प्लिमेंटरी एंटरप्राइज. कॉम्प्लिमेंटरी आणि सप्लिमेंटरी. कॉम्प्लिमेंटरी एकमेकांना पूरक. ओके, कॉम्प्लिमेंटरी म्हणजे ॲड टू द प्रोडक्शन ऑफ इच अदर, एकमेकांना पूरक असणारे, म्हणजे दोनचं झालं डी. ॲग्री सिल्व्हिकल्चर. ओके, ॲग्री सिल्व्हिकल्चर. सिल्व्ही म्हणजे फॉरेस्ट क्रॉप आणि ॲग्री म्हणजे ॲग्रिकल्चर क्रॉप, म्हणजे अशी शेती ज्या शेतामध्ये आपण ॲग्रिकल्चरचं पण क्रॉप लावतो आणि फॉरेस्टचे पण झाड लावतो, दोन्ही एकत्र झाले, ॲग्री आणि सिल्व्हिकल्चर. बघा मग असं कुठं होऊ शकतं, हां सुबाबूळ. सुबाबूळ म्हणजे काय, सिल्व्ही पाश्चर म्हणजे काय, फॉरेस्टमधलं झाड लावलं, जंगलामधलं आपण एखादं झाड लावलं.
आणि ॲग्रिकल्चरमधला सोरगम लावला, ज्वारी लावली आपण. ठीक आहे, ह्याला म्हणतो आपण ॲग्री सिल्व्हिकल्चर. म्हणजे याचं आलं बी, राहिलं एक सी राहिलं. ओके, ॲग्रो फॉरेस्ट्री सिस्टीम. म्हणजे याचं काय येणार आहे, CDAB. अशा पद्धतीने तुमचं हे याही कोर्सचे ऑब्जेक्टिव्ह होते. ओके, चलो. चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा, जेणेकरून अशी महत्त्वपूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला डेफिनेटली मी टाकल्याच्यानंतर नोटिफिकेशन येईल. ओके बॉस, चलो. थँक्यू. थँक्यू.